येस. पराग सर. या पराग सर. हां बोला. हां सर, ॲक्च्युली मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की आज ते इव्हनली आणि नॉन इव्हनली प्लॉटिंगच्या याच्यावरती तुम्ही हो सर, सेशन हो घेणार सर, होता. हो सर. याबद्दल बोलणं झालं होतं. तर सध्या रिवाइज बिल्डिंग बद्दल ट्रेसिंगचा इश्यू होता आणि तिकीट्स बरं. होते अच्छा. रिगार्डिंग, त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरनं आपण रिवाइज बिल्डिंग परमिशन घेतली. ओके. आणि तर मी तुम्हाला हे फुल्ली रिवाइज दाखवलं. पार्शली रिवाइज कसं आहे ते पण सांगलं की एक्झिस्टिंग एफएस आपण इथे मार्क पार्शली. हो, बरोबर. आता इथं पार्शली मध्ये हा एक्झिस्टिंग एफएसआय मार्क करताना आधी तुमचा 1.1 चा बेसिक होता, त्याच्यात तुम्ही ग्राउंड फ्लोअर साठी 0.20 चा इंडेक्स कन्झ्युम केला असेल तर तुम्हाला फ्रंट एंड डाटामध्ये आपण जे मॅडमने टिपिक लाईन मध्ये डाटा भरला त्याच्यात बेसिक एफएसआय वगैरे व्हॅल्यू पडतो, त्याच्या खाली एक्झिस्टिंग व्हॅल्यू दिली आहे की एक्झिस्टिंग तुमचा बेसिक किती होता आहे, तिथे तुम्हाला ती व्हॅल्यू पुट करावी लागते, ती इंडेक्स मध्ये करायची आणि त्याच्यानंतर अच्छा. तुम्ही रिपोर्ट जनरेट करणार, त्याच्यात तो रिफ्लेक्ट होईल. ओके सर, हे हो. आपलं पार्शली आणि फुल्ली रिवाइज होतं. आता एका ठिकाणी सर्वांना एक इश्यू येतो, समजा तुमचं 2 बिल्डिंग आहेत. ओके, 2 बिल्डिंग मध्ये ए बिल्डिंग तुमची एक्झिस्टिंग आहे आणि बी बिल्डिंग तुमची प्रपोज आहे. तर ए बिल्डिंग जर एक्झिस्टिंग असेल आणि तुमची पार्ट ओसी फुल ओसी त्याची निघाली असेल तर त्याचं ते ट्रेसिंग पार्ट करायचं आहे. ओके, आणि बी बिल्डिंग जी आहे त्याला तुम्ही फुल्ली प्रपोज मध्ये मार्किंग करायचं आणि त्याच्यानुसार रिपोर्ट जनरेट करायचं. इश्यू कुठे येतो, जेव्हा तुम्ही प्रपोजल सबमिट करता, डॉक्युमेंट अपलोड करता, तर बिल्टअप एरिया नॉट फाउंड असा एक मेसेज येतो. तो याच्यासाठी येतो की तुमच्याकडे 2 बिल्डिंग आहेत, ए बिल्डिंग आणि बी बिल्डिंग. आणि ए बिल्डिंग मध्ये तुम्ही पूर्ण एक्झिस्टिंग दाखवलंय, एफएसआय एक्झिस्टिंग मार्क केलाय, तर तो तिथे त्याला बिल्टअप भेटत नाही म्हणून तो मेसेज येतो. त्यामुळेच तो जो एक्झिस्टिंग पार्ट आहे तो आपल्याला रिवाइज बिल्डिंग परमिशनचा डाटा भरताना 4 नंबरच्या पेजला ते दिलंय की एक्झिस्टिंग बिल्डिंगचा डाटा भरा, कन्झ्युम इंडेक्स टाका, आणि जो प्रपोज आहे तो बिल्डिंग डिटेलच्या टेबलमध्ये डिटेल्स भरून रिपोर्ट जनरेट करायचा. ओके, येस. ओके. आता हे आपलं झालं रिवाइज बद्दल. याच्या पुढची स्टेप काय आहे ते प्रीती मॅडम सांगते. सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म. सर्वांना ट्रेसिंग समजले असेल सर. सर ही फाईल सबमिट करत ना. सबमिट फायनल सबमिट नाही केली तुम्ही अजून. करतो ना सर त्याच्यात फायनल सबमिटच्या टाइमला प्रॉब्लेम येतो सर, 2D आणि 3D पॉईंटचा अरेंजमेंटचा प्रॉब्लेम हो हो, दाखवतो. त्याबद्दल सांगतो तुम्हाला. तो मला कमीत कमी तो 3 महिन्यापासून येतो सर, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. काय अडचण, मी तुम्हाला 2 मिनिटात सोल्युशन देतो. ओके, ठीक आहे सर, थँक्यू. त्याच्यात काय करायचं सर, आता बघा, हा तुम्ही रिपोर्ट जनरेट केला, तुमचा ओके. ड्रॉइंग रेडी आहे, रिपोर्ट जनरेट होतोय बरोबर. रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर काय करायचं, परत एकदा रिपोर्ट जनरेट करायचा. ओके, टिपिक लाईन मधून परत जाऊन रिपोर्ट जनरेट करायचा. एक तसंच ठेवायचं सर पहिलं पण. ठीक आहे, मी करून दाखवतो. ओके, आता हे तुमचं पूर्ण वर्किंग झालंय आणि ते 2D 3D चा इश्यू आहे, याच्यात आपण परत जनरेट रिपोर्टला लावायचं. तुम्ही त्या रिगार्डिंग तिकीट केलंय का? तिकीट केलं पण सॉल्व्ह नाही झालं सर ते. लोकेशन कोणतं तुमचं? नाशिक सर. नाशिक. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सोल्युशन देतो. परत आता की तुमचं वर्किंग इकडे झालेलं आहे, तो सॉल्व्ह पण होतो सर प्रॉब्लेम, पण नवीन ट्रेसिंग करावं लागतं. 2-3 टाइम झाला तर सॉल्व्ह पण होऊन जातो, नाही तर काही टाइमला होतच नाही लवकर, तो असं होतं त्याचा प्रॉब्लेम. तर मी आता दाखवतो तुम्हाला, फक्त ही स्टेप फॉलो करा. ओके सर. परत रिपोर्ट जनरेट करायचा. टेस्ट होत नाही, टेस्ट होत नाही. हे नाव काढ, ते सांगितलं नाव काढ. उमर
ते पेस्ट का होत नाही. हॅलो डी आहे डी आहे डी आहे. असा 2D 3D वाला जो सर्वांना इश्यू असेल हा सर तो आज प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व फक्त चेक करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जितके पण आर्किटेक्ट इंजिनियर असतील त्यांनाही हा इश्यू असेल त्यांना हे पर्टिक्युलर सोल्युशन. हा प्रॉब्लेम जवळपास सगळ्यांना येतो सर. हा काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सोल्युशन देतो. फक्त तुम्ही त्याला फॉलो हो. करा. जर आपला रिपोर्ट जनरेट झाला की तुम्हाला सांगतो. ओके सर. हॅलो हॅलो सर. हॅलो असा रिपोर्ट जनरेट आवाज येतो सर. रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर 2D 3D जर तुम्हाला इश्यू असेल हे तुमचं वर्किंग झालेलं होतं. याच्यात फक्त तुम्हाला ही जी शीट आहे ओके ही डिलीट करा. बाकी हे जसं आहे तसं राहू द्या आणि याला आता फायनल सबमिट करा. बस एवढंच एक त्याचं. सर पण त्याचा प्रॉब्लेम पण आपल्याला त्याची नेम प्लेट जे वगैरे आहे पूर्ण शीट ते तर परफेक्ट फिक्स करावं लागेल ना. ते कोणतं ठेवायचं असं. आता मी तुम्हाला काय म्हटलं की आपलं तुमचं हे वर्किंग ड्रॉइंग तुमचा झालेला पूर्ण आहे. डाटा डिलीट करायचा. पूर्ण डिलीट करायचा जो जनरेट झाला तो. नाही delete. तेच सांग फक्त जनरेट करायचं तुमचं आधी झालंय. जनरेट रिपोर्ट होतोय. प्रॉपरली शीट अरेंजमेंट करा ओके आणि परत शीट अरेंजमेंट केल्यानंतर नंबर ऑफ शीट मार्क केल्यानंतर एकदा परत रिपोर्ट जनरेट करा. ओके रिपोर्ट जनरेट केल्यानंतर मी ते जे शीट डिलीट मारते तसे ते डिलीट करून फायनल सबमिट. ओके पूर्ण डिलीट मारायचे म्हणजे त्यातले टेबल पण डिलीट मारायचे ना सर पूर्ण. तुम्ही फक्त मेन शीट डिलीट केलं सर. मेन शीटच डिलीट मारा तेवढीच केलं ना सर. नाही पण तो डाटा ठेवायचा कुठं मग सर. तुम्ही ऑलरेडी या शीट मध्ये पण डाटा ठेवला आणि त्या शीटला पण तिकडे त्यातला डाटा तसंच ठेवला पण शीटची अरेंजमेंट बाहेरचा जो करायची. डाटा आहे तो तुमच्या हा बाहेरचा डाटा सर. बाहेरचा डाटा तुमचा पीडीएफ जे जनरेट होईल त्याच्यात रिफ्लेक्ट होणार नाही होणार का. नाही होणार. जे तुमचं पीडीएफ नंबर ऑफ शीट मार्क केलं आहे तीच पीडीएफ तयार होते. ओके ठीक आहे दाखवतो ना 2 मिनिटं. हो फायनल सबमिट झालं पीडीएफ जनरेट. ओके चालेल. अजून सर ते कधी कधी सबमिट करताना कधी कधी ते सेक्शन ड्रॉ करा म्हणतो. ते ड्रॉ सेक्शन केलेलं नसल्यामुळे सबमिशन होत नाही म्हणून मेसेज येतो. ड्रॉ सेक्शन व्यू करावं लागेल सर. मी आता तुम्हाला स्टेप सांगितलं जर तो ती स्टेप होते ना ड्रॉ सेक्शन व्यू केल्यावरच पुढे होईल. बेसिक पॉईंट तुम्हाला मी आधीच सांगितले ते पॉईंट नोट डाऊन केले असते तर त्यानुसार बेसिक करा. सर माझा अजून एक प्रश्न होता. हॅलो पराग सर. हॅलो सर माझा अजून एक प्रश्न होता. हा बोला ना. सर आपण जेव्हा शीट जनरेट करतो बघा त्यावेळेला काही शीट असं होतं का भरपूर मोठ्या स्केलने जनरेट होतं ते टेबल वगैरे. बरोबर ते का असं म्हणजे काही नगरपालिकेला केलं ते होतं आणि एनएमआरडीला केलं तर ते मोठ्या शीट मध्ये जनरेट होतं असं होतं. ते का असं का प्रॉब्लेम येतो. ड्रॉइंग आपला ऑटोकॅडच्या ड्रॉइंगचा इश्यू असतो. ते स्केलचा प्रॉब्लेम असतो. त्यासाठी काय करायचं माहिती जे रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर जे ब्लॉक असतात ते मोठे मोठे होतात असं म्हणणं आहे. हा ब्लॉक मोठे होतात. तुमचं एखादं ड्रॉइंग जे फायनल सबमिट केले असेल ते ड्रॉइंग मध्ये आपलं ट्रेसिंग केलेली ड्रॉइंग रिप्लेस करायची. ओके जो प्रिव्हियस डाटा असतो दुसऱ्या ड्रॉइंगचा तो डिलीट करून परत रिपोर्ट जनरेट करा. तो इश्यू रिझॉल्व्ह होतो. ओके तुमचा ड्रॉइंगचा इश्यू असतो तो होऊन जातो. ठीक आहे. हा सर मी पटेल बोलतोय जळगाव. बोला हॅलो हा माझ्या अडचण अशी आहे की माझे 8 ब्लॉक आहे. हे 8 टेनन आहे समजून घ्या ग्राउंड आणि फर्स्ट. तर मी जेव्हा त्याला कार्पेट एरिया 1 2 3 4 असे 8 टाकले. फर्स्ट फ्लोअरला पण पुढे दिले तर माझी पार्किंग कार्पेट एरियाचं कसं लिंक म्हणजे ते 8च दिसतील कसं करावं लागेल. एक मिनिट सर मी तुम्हाला तो 2D 3D बद्दल बोललो ज्याला नंबर ऑफ शीट मार्क केलाय. ओके हो सर शीट झालं. लक्षात आलं ना तुम्हाला. हो ते लक्षात आलं सर पण आपल्याला जेवढं आपण नंबर ऑफ शीट जनरेट करतो तेवढं रेक्टँगल टाकतो तेवढं शीट जनरेट होतं प्रिंटला ना. हो नंबर ऑफ शीट मार्क ना ते. हा ऑर्डर टेबल दिसणार नाही आपल्या स्क्रीनवरती म्हणजे जिथं पीडीएफ सबमिट होते ते. ऑथोरिटी बद्दल. ओके ठीक आहे. हा सर तुमचा विषय काय. सर तुम्ही शीट मार्क केलेलं एकदा प्लीज. हॅलो
हा सर हा, तुम्ही मी जो बोलू? शीट मार्क केले ना चित्र एकदा दाखवा सर प्लीज. नंबर ऑफ शीट सर मार्क करण्यासाठी काय स्टेप आहे याच्यात जायचं आपल्याला. हा सर ते एकदा वरतीच टिपिक लाईन मध्ये जाऊन फक्त नंबर ऑफ शीट रेक्टँगल मार्क करायचं जो आपलं शीट जनरेट झालं तेवढं बेसिक आहे सर. त्या अडचण आहे का मार्किंगला?